चांगल्या लोकांना देव नेहमी साथ देतो, पण त्यांची साथ मात्र कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांची साथ मात्र कधीच देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात मात्र कठीण गोष्टीने होत असते. आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात मात्र अशक्य गोष्टींनी होत असते. त्यासाठी फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, न मागताही खूप काही मिळून जाईल. हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यात आधी मी तुमची माफी मागते, कारण व्हिडिओला आहे ना खूप उशीर झाला आहे. काही कारणांमुळे मला व्हिडिओ टाकता नाही आलेला, त्यामुळे थोडासा व्हिडिओ लेट झाला आहे, तर तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा करते. हा व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझी जवळजवळ पहाटे 3:30 वाजता कामाला सुरुवात झाली, कारण आजचा दिवस पूर्णपणे बिजी असणार होता. त्यासाठी जरा लवकरच उठले होते. 3:30ला उठले. सगळ्यात आधी सगळी झाडलोट करून घेतली आणि त्यानंतर फरशी पुसून घेतली. आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझं घर पाहतायच. भरपूर मोठं घर आहे. हाताने फरशी पुसायची म्हणलं तरी जवळजवळ 1 तास लागतो. आणि आज गुरुपौर्णिमा असल्या कारणाने आपल्याला सगळ्यात आधी स्वच्छतेची गरज होती, तर त्याआधी सगळ्यात आधी मी स्वच्छता करून घेतली. झाडलोट केली, फरशी वगैरे सगळं काही पुसून घेतलं. आणि विशेष म्हणजे आज पुरणपोळींचा स्वयंपाक पण करायचा होता ना, तर मग भरपूर उशीर होणार होता. काम पण भरपूर होतं, तर पटकन उठून आधी झाडून फरशी करून घेतली. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्राचं पारायण चालू केलेलं होतं. त्याचा व्हिडिओ तुम्हाला आलेलाच होता माझा चॅनलवर. आणि त्याची समाप्ती आज गुरुपौर्णिमा असल्याने 8व्या दिवशी होती. नाहीतर आपण तसं रेग्युलर जर गुरुचरित्र पारायण केलं तर समाप्ती 7व्याच दिवशी येते. समजा शनिवारी जर आपण गुरुचरित्र चालू केलं तर शुक्रवारी त्याची समाप्ती येत असते. परंतु हे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला 8व्या दिवशी समाप्ती करायची आहे. आणि आज केंद्रात पण जायचं आहे. केंद्रात पण नैवेद्य वगैरे असतो, तो पण करायचा आहे. आणि त्यातमध्ये आज पौर्णिमा असल्यामुळे देवीला पण नैवेद्य करायचा होता. आपल्या कुलदेवीला पण नैवेद्य करायचा होता. आणि आपल्या गावची जी लक्ष्मी आई असते ना, तिला पण नैवेद्य करायचा असतो. तर आमच्या गावची आज 7 होती, म्हणजे लक्ष्मी आईची यात्रा होती. तर त्यासाठी पण पुरणपोळीचा नैवेद्य मला करायचा होता. तर म्हटलं चला आपलं सगळंच होऊन जाईल. पौर्णिमेचा नैवेद्य पण होईल आणि गुरुचरित्र पारायणाचा पण नैवेद्य होऊन जाईल. त्यानंतर स्वामींचा पण नैवेद्य होईल. म्हणून मग मी पुरणच घातलं होतं. मस्त असं पुरण तयार करून घेतलं मी. एकीकडं आमटी करून घेतली. आता पहा तुम्ही, माझी झाडलोट फरशी होईस तोपर्यंत इकडं पुरण पण माझं शिजलं होतं आणि आमटी पण झालेली होती. आता ही जवळजवळ मला दिवस उगवायला आलेला होता. 6 वाजले होते एवढं सगळं करूस तोपर्यंत. तर आता बाहेरचं पण आवरून घ्यायचं होतं ना, तर मग घरातलं काम मी थोडंसं मागं ठेवलं आणि बाहेरचं आवरायला गेले. तर बाहेरची सगळी झाडलोट करून घेतली. पाऊस तर येतोय सारखा, सगळं ओलं आहे, चिकचिक आहे, परंतु पारुसं काढणं गरजेचं असतं. तर बाहेर आले, मस्त अशी झाडलोट करून घेतली. त्यानंतर सगळं पोर्च वगैरे सगळं काही धुवून घेतलं. पाऊस काही जास्त मोठा पण येत नाही, पाऊस थोडासा बारीकच येतो. त्यामुळं काय झालं आहे, सगळं असं शेवाळ आल्यासारखं झालं आहे, सारखं पाणी पडून पडून. तर मग ते सगळं घासून घेतलं आणि धुवून घेतलं. झाडांना पण काय झालं आहे, थोडीशी बुरशी आल्यासारखं झालं आहे. सतत पावसामुळं ते काय वाळत नाही आणि बुरशी आल्यासारखं झालं आहे. त्यासाठी आता झाडांना पण बरेच दिवस झाले पाणी घातलेलं नाही, परंतु आता ती माती आपल्याला खालीवर करावी लागेल. त्याला औषध मारावं लागेल आणि बुरशीसाठी थोडंसं औषध पण मारावं लागेल त्याच्यावर. तर इकडं सगळं बाहेरचं आवरून झालं. त्यानंतर मग तुळशीची पूजा करून घेतली. आपल्या उंबऱ्याची पण पूजा करून घेतली. हळदी कुंकू वाहून साधी पूजा केली मी इथं. हळदी कुंकू वाहिलं आणि दिवा लावून घेतला. सकाळ सकाळची माझी एवढीच पूजा असती. रांगोळ्या वगैरे अजून टाईम आहे. आता समजा दिवाबत्ती झाली की नंतर मग मी रांगोळ्या पण काढणार आहे. कारण कसं, जोपर्यंत आपण तुळशीची लवकर पूजा केली म्हणजे चांगलं असतं. सूर्याला पाणी पण घालायचं असतं. मग हे सगळं उरकून झालं की त्यानंतर मग मी रांगोळ्या काढून घेणार आहे. पॅक झाले.
लय रूप पडलं याच्या. आली ना आजी आली. श्री स्वामी समर्थ म्हण. श्री स्वामी समर्थ म्हण बरं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. माझं बाहेरचं सगळं काही आवरून झालं. त्यानंतर देवपूजा करून घेतली. आज मला स्वामींना पण अभिषेक घालायचा आहे, परंतु अभिषेक मी नंतर घालणार आहे. आता सकाळ सकाळ भरपूर घाई आहे. देवाला नैवेद्य न्यायचा आहे, आरतीला जायचं आहे. तर आता फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक आणि गुरुचरित्राचं नैवेद्य एवढंच करणार. आणि त्यानंतर दुपारून मग राहिलेल्या सेवा स्वामींच्या मी करून घेणार आहे. तर आता देवपूजा वगैरे आवरलं. त्यानंतर भजे, कुरडई, पापड हे सगळं काही तळून घेतलं. आता मला करायच्या होत्या फक्त पोळ्या. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. पुरणपोळीचा स्वयंपाक झाला. त्यानंतर नैवेद्य आरती झाली. नैवेद्य दाखवून घेतला गुरुचरित्राला. त्यानंतर देवघरात पण नैवेद्य दाखवून घेतला. आता आम्हाला जायचं होतं आरतीला आणि पौर्णिमा होती, त्यामुळे गावातल्या लक्ष्मी आईची यात्रा पण होती, तिकडं पण नैवेद्य घेऊन जायचं होता. तर आजच्या व्हिडिओ परत एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी